अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला. तर ओमकार भाईचा बड्डेचा दिवस आहे. तर ओमकार भाई म्हणला की चला, तर आजच्याला पिक्चर कोणता रिलीज झालाय, कोणता पिक्चर रिलीज झाला आशिकी म्हणून काहीतरी पिक्चर आहे माझ्या विचाराने. तर आम्ही चाललोय तो पिक्चर बघायला. बघू आता पिक्चर मध्ये काय काय मजा येते. तरी गँग आपली ट्रिप्स चाललेली आहे. तर पिक्चरचं नाव आहे सनम तेरी कसम. तर मी आशिकी म्हणलो, तर इथनं पुढं असं झालं, इथं रिक्षावाला लय भारी गाणी लावून होता. तर ओमकार भाई म्हणलं थांब मी रिक्षात जाऊन बसतो. तर खरंच रिक्षात जाऊन बसला आणि मी इकडे साईडला गाडी बसलेलो. तर रिक्षावाल्याने जी गाणी लावली ती एकदम नादी होती, तुम्ही ऐकत थोडं. तर या रिक्षावाल्यावर जो एक्सपिरियन्स आला ना, तो आयुष्यभर लक्षात ठेवणारा एक्सपिरियन्स होता. तर आम्ही पण पाहिलं, तुम्ही पण बघा नाही आमचा ओमकार भाई. तर रिक्षावाल्या दादाला गुड बाय म्हणून आम्ही इथं आलो. तर इथं सुरुवातीला आमची चेकिंग झाली, तर शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये. तर इथं आतमध्ये आल्यानंतर पूर्ण ही मोकळं होतं बघा, सगळं बंद झालेली सगळी दुकानं. तर इथं पनू भाई आमचा पहिल्यांदा बसतो एस्केलेटरवर. तर इथं आम्ही स्कॅन बिन करून आतमध्ये गेलो. तर इथं छोटासा सीन जो मला आवडला होता तो. तर पिक्चर परत रिलीज झालाय. तर या पिक्चर साठी लय क्रेज आहे. तर गर्दी बघा रात्रीच्या 2 वाजता किती गर्दी. तर आम्ही सीझन मॉल मधनं बाहेर आलो आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गाईज.